तिकडे उल्हासनगरात देखील मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतो। उल्हासनगरच्या शेकडो घरात पाणी शिरले। कॅम्प नंबर 4चा जिजामाता कॉलनी परिसर जलमय झालाय। पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांकडून सध्या संताप व्यक्त होतोय। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। पाहूया। उल्हासनगर शहरामध्ये आपण जर पाहायला गेलं तर रात्रीपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळत आहे आणि यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने नागरिकांच्या घरामध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। जवळजवळ हे अर्ध घर आहे आणि अर्ध्या घरापर्यंत हे पाणी जे आहे ते शिरलेलं आहे आणि यामध्ये असणारं जे संसार उपयोगी जे साहित्य आहे त्याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि जवळजवळ या परिसरामध्ये 50 घरं जे आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे। आपल्यासोबत काही याच घरांमध्ये राहणारे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। काका, किती वर्षापासूनची ही अशी समस्या असते आणि काय नेमकी समस्या आहे या पाणी शिरण्यामागे? 5-7 वर्ष झालेत पाण्याचा प्रॉब्लेम इकडे पाणी जमते। ह्याला कारण म्हणजे नाला पूर्ण चोकअप होतो। मागच्या बाजूला नाला आहे आणि आमच्या सत्संग बैठकीचा हॉल आहे। हॉलमध्ये दररोज पाणी जाते करतं, कारण की नाल्याची साफसफाई बरोबर होत नाही। मध्ये चोकअप असल्यामुळे घरं असल्यामुळे काय होत नाही आणि लोकांचं सर्व फर्निचर गाद्या वगैरे सर्व भिजल्या। खूप नुकसान झालं लोकांचं सर्वांचंच। कल से चालू है, कल से पूरा घर में जितना मेरा घर है उतना सब भर गया है। डॉक्यूमेंट मेरे बच्चे लोग का और मेरा घर में एक चीज नहीं बचा है कि हम लोग तन पे कपड़ा लेने, एक चावल का अन्न बचा है और सुविधा कुछ भी नहीं मिला हम लोग को। हम लोग बाहर मंदिर में है। मेरे बच्चे लोग का यूनिफॉर्म बोलो का स्कूल का कुछ भी नहीं हमारे घर में है, कुछ भी व्यवस्था भी नहीं दी है। आता ही जे नागरिक आहेत या नागरिकांकडे महापालिका असेल किंवा प्रशासन अद्याप कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यासाठी यांच्यापर्यंत आलेला नाहीये। त्यामुळे यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।